आकाशवाणी. व्यंकटेश माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐकूया समन्वित रूपक शब्दांपलीकडले तात्या. सहभाग डॉक्टर सयाजीराजे मोकाशी. निवेदन अपर्णा कल्लोळ. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, व्यंकटेश माडगूळकर म्हटलं की आपल्याला आठवतो तो माणदेश. कारण त्यांच्या माणदेशी माणसं, बनगरवाडी, गावाकडच्या गोष्टी, सत्तांतर, वावटळ अशा पुस्तकांमधून आपल्याला माणदेशी माणसं, त्यांची बोलीभाषा, तिथला निसर्ग यांचा परिचय होतो. त्यांच्या साहित्यामधून आपल्याला व्यंकटेश माडगूळकरांचा परिचय होतो. मात्र त्यांना तात्या म्हणून ओळखणारे, त्यांच्या सहवासात अनेक वर्ष असणारे डॉक्टर सयाजीराजे मोकाशी यांनी त्यांचे अनेक न उलगडलेले पैलू पाहिलेले आहेत. त्यांनी 35 वर्ष अध्यापन क्षेत्रामध्ये कार्य केलं आहे. त्यांनी माणदेशी बोलीचा अभ्यास याविषयी लघु संशोधन प्रकल्पाची निर्मिती केली आहे. तसंच माणदेशी भाषा, साहित्य आणि संस्कृती याविषयी त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यांनी ग्रामीण कथा, बालकविता, बालकथा, व्यक्तिचित्रणं, ललित लेखन तसंच समीक्षा लेखन अशा साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. ग दि माडगूळकर स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. एवढंच नव्हे तर या स्मारकाच्या ठिकाणी विविध साहित्यिक उपक्रमही ते राबवतात. 1984 साली डॉक्टर सयाजीराजे मोकाशी यांच्या पहिल्या बालकविता संग्रहाचं प्रकाशन व्यंकटेश माडगूळकरांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथं झालं आणि पुढे त्यांचा स्नेह वाढतच गेला. माणदेशावर प्रचंड प्रेम करणाऱ्या डॉक्टर सयाजीराजे मोकाशी यांना व्यंकटेश माडगूळकरांचा जवळून सहवास लाभला आणि याच सहवासातून त्यांच्या अनेक आठवणींचा आणि अप्रकाशित प्रसंगांचा मूल्यवान खजिना त्यांच्याकडे आहे. आपल्यासाठी साहित्यिक, लेखक असणारे व्यंकटेश माडगूळकर त्यांच्यासाठी तात्या आहेत. तर श्रोते हो, आज त्यांच्याकडून जाणून घेऊया शब्दांपलीकडले तात्या. सर, तुम्हाला व्यंकटेश माडगूळकर यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय केव्हा झाला आणि महत्त्वाचे पैलू कोणते जाणवले? व्यंकटेश तात्यांची ओळख त्यांना पाहिलं ते विट्यातल्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये 1979च्या दरम्यान. मग तात्यांना हे व्यंकटेश माडगूळकर आहेत आणि त्यांची बनगरवाडी, माणदेशी माणसं ही पुस्तकं जेव्हा मी वाचली, त्याची पारायणं केली आणि मग माझ्या लक्षात आलं की व्यंकटेश माडगूळकरांचं लेखन वेगळं आहे. तात्यांची जी सहजता आहे ती आजही अबाधित आहे. म्हणजे त्याला कोणी काय तिचं अनुकरण कोणाला होत नाही, त्यांच्या संवादाचं अनुकरण होत नाही. मी खूप प्रयत्न करून बघितलेलं आहे, ते होत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला त्यांच्या शैलीचं अनुकरण करायचं नव्हतं. मला स्वतंत्र लिहायचं होतं. दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीनं काय होतं की ग्रामीण भाग जो आहे, म्हणजे पुढं माझ्या लक्षात आलं तात्यांनी खरं तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर काळाचा जवळचा भाग यातलं वर्णन केलेले आहेत. आता तात्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर आहे असं मी सतत मला वाटतं. कारण त्यांना 1979 साली पाहिल्यानंतर काय झालं की विट्यात हौशी मंडळी ग्रामीण साहित्य संमेलन घेत असायची. आणि मग योगायोगाने माझी बहीण विट्याला राहायला असल्यामुळे दरवर्षीची साहित्य संमेलन तिथली मी त्यावेळी जानेवारी महिन्यात ते असायचं आणि तिथं मी जात असतो. आणि मग ती संमेलन म्हणजे एक माझ्या दृष्टीने फार आनंदाचा भाग असायचा. सोहळाच हो हो. आणि त्याच्यात आनंद आम्हाला असा मिळायचा, लेखक म्हणून ज्याला आपण म्हणतो, सुरुवातीच्या काळात मला असं वाटलं की लेखक एक डोळे भरून पाहावा कसा असतो तो. नुसती पुस्तकच पाहिली पण तो लिहिणारा माणूस कसा होता, ते कधी लिहायचे, किती वाजता लिहितात वगैरे असं मी विचारतो बऱ्याच वेळा. मग कुतूहल म्हणून तर ते म्हणायचे आकाशवाणीतली नोकरी करून
मला वेळ मिळेल त्यावेळी मी लिहितो असते म्हणायचे. त्यावेळी आकाशवाणीत ते होते. दीर्घकाळ त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली आणि त्यांनी तितकं यश पण संपादन केलं, तेवढाच त्यांनी आपल्या कामाला न्याय पण दिला. बरोबर. म्हणजे ते कर्तबगार होते आणि त्यांची जी भाषा होती, म्हणजे त्यांची जी भाषा होती ती इतर लेखकांना अवगत नव्हती. त्याचं कारण त्यांच्या कळत्या वयापर्यंत ते मानदेशात होते. नक्कीच. आकाशवाणीत पण त्यांनी ग्रामीण विभाग सांभाळायला. हो, सांभाळलं. त्याचं कारणच ते होतं की ग्रामीण ही गोष्ट त्यांना चांगली माहीत होती आणि विशेष ओढ होती. आणि आम्ही जरी कधी भेटायला गेलो तर ते टिपिकल अशा ग्रामीण मानदेशी बोलीतच बोलायचे ते, आणि मग त्याला एक वेगळा आनंद वाटायचा. त्यात एक आपुलकी, प्रेम, आस्था सगळं त्याच्यात होतं. मग गंमत अशी झाली एकदा की भाषा कमावली होती, तर एकदा त्यांनी काय केलं, एक उदाहरण त्यांनी सांगितलं. माडगुळच्या पूर्वेला एक बलवडी नावाचं गाव आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे ते, आणि माडगुळे हे सांगली जिल्ह्यात आहे. तर बलवडीला माणगंगा नदी आहे आणि त्या नदीवरून एक गोंदा नावाचा माणूस तिकडून येत होता. मग ते गोंदा रस्त्याने येताना तात्या फिरायला निघाले होते तिथनं, आणि ते म्हणले, यार गोंदा काय नदीवर गेलतास काय? तर होय गेलतो की तात्या म्हणला. मग काय गावलं का नाही काय? तर हसून म्हणला, काय तात्या आज नदीला एकादश होती. तात्या काय म्हणतात की साधेपणा, जोमदारपणा, निरागसपणा गुण आहेत सगळे. हे गुण, ते गुण मला या इथल्या निरागस माणसाने मला दिलेली आहेत, माणदेशी मातीतल्या माणसाने मला दिलेली आहेत. आणि एखाद्या पूर्वीच्या काळी काय असायचं, एखादं गुऱ्हाळ सुरू असलं तर माणसाला बोलवून रस प्यायला द्यायचे. तसं माणसांनी मला या गुऱ्हाळावर रस द्यावा तशी मला भाषा दिलेली आहे, आणि ती माझ्या स्मरणात मी ठेवून मी त्यावर लिहित राहिलो. माणदेशी माणसं जेव्हा त्यांनी लिहिली तेव्हा मी एक त्यांना लिहून कितीतरी वर्षानंतर मी हा विचारलेला प्रश्न होता की आमच्या गावातला एक कोंडीबा गायकवाड नावाचा माणूस त्यांनी त्यात लिहिलेला आहे, म्हणजे आजोळचा. शेतपळी त्यांचा आजोळता, त्याला मी पाहिलेला आहे आणि तात्याने तो रंगवलेला होता. मी म्हटलं, मग तुम्ही रंगवलेला आहे तो माणूस मला जसाच्या तसा दिसतोय. नाही म्हणले, तसं नसतंय मोकाशी म्हणले, सगळं जसे तसं रंगवायचं नसतं. पण गंमत अशी की दोंडी महादू गायकवाड नावाचा त्यांचा तिथला वाटेकरी होता, शेतजमीन. कारण बणूकाकी ज्या होते त्यांच्या आई ह्या शेटपळच्या, आणि शेटपळ्यात त्यांचं माहेर. काशीनाथ पंत कुलकर्णी त्यांचे वडील नदीच्या काठालाच, म्हणजे रामघाट नाला आहे त्याच्या पूर्वेकडच्या बाजूला त्यांचा वाडा, 2-3 वाडे होते. तर तिथं गदिमांडांचा जन्म झालेला, तेच आजोळ त्यांचं. तर तात्या ह्या वाटेकऱ्याकडे कधीतरी वाटा न्यायला यायचे काहीतरी धान्य, मग तो बैलगाडीतनं घालवायचा माडगुळला. माडगुळ आणि शेटपळे एक 7-8 किलोमीटर अंतर आहे मध्ये. तर त्यांनी तो धोंडी महादू माणूस बघितलेला होता. मग तात्या म्हणायचे, तसं धोंडी महादू तुम्ही म्हणू नका, कारण माणसाला संशय येईल, ह्याने लिहिले, माडगुळकरांनी लिहिले असं माझ्यावर काहीतरी म्हणून तसं म्हणू नका म्हणले. पण त्यात खूप बदल करून ते पात्र मी वेगळ्या अंगाने रंगवायचा प्रयत्न केला. म्हणजे तो आडदांड आहे, तो माणूस धसमुसळ्या माणूस आहे, तर तो माणूस त्यांनी वेगळ्या अंगाने रंगवला, त्याचा संशय येऊ नये या पद्धतीनं त्यांनी रंगवला. म्हणजे हे एक वेगळं रसायन त्यांनी उभं केलं. मग त्यांना ते विचारल्यावर ते म्हटले, मी खूप वेगळ्या पद्धतीने ते पात्र रंगवलेलं आहे, जसं आहे तसं नाही. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मुलाण्याचा बकस आहे. मुलाण्याचा बकस हा एक पात्र रंगवलं, पण गंमत अशी की त्याच्याबरोबर करीम नावाचा एक माणूस आहे, तो आटपाडीच्या मुलांकीतला आहे, आणि माडगुळे आणि आटपाडी यात ती मुलांकी येते. मग गंमत काय आहे की ह्या दोघांची माती, त्या म्हणतात दोघांची माती मी एकत्र मळली आणि मुलाण्याचा बकस तयार केला, आणि मग वेगळ्या प्रकारचा असा निरागस असा मुलाण्याचा बकस. आणि मला तर असं वाटतं की मराठी साहित्यातच मुस्लिम व्यक्तिमत्वावर पहिल्यांदा तात्याने लिहिलेलं आहे. बरोबर. भाषा ते म्हणतात माझ्या घरात पाणी भरत होती, भाषा तर होतीच. अनुभवाचं काही कमी नव्हतं, कारण 20 वर्षापर्यंत मी गावात राहिलो. आलुतीदार बोलतीदार अशी पद्धत गावात होती. सगळ्या मुलांच्यावर मी फिरत राहिलो. मुस्लिम मुलांच्याकडून मी धावत्या पाण्यात
मासे धरायला शिकलो, घोरपडीची बिळं उकरायला शिकलो, एकही माशी चावून न घेता मधमाशाचा मध कसा काढायचा ते मी शिकलो. आणि सगळं करत राहिलो मी ती त्यांच्यामुळं. शंकर न्हावी नावाचा माणूस होता, त्यानं कुस्ती करायला शिकवलं वड्याच्या वाळूमध्ये. हे सगळं ते सांगत असायचे. त्यातनं घडत राहिलो आणि लोकांची भाषा आत्मसात करत राहिलो. आणि मग मी माझ्या पद्धतीनं भाषेला हवं तसं योग्य दिशेने न्यायचा प्रयत्न केला. बनगरवाडी ही माणदेशाच्या पार्श्वभूमीवरची अस्सल ग्रामीण कादंबरी. त्याबाबत आजपर्यंत समोर न आलेले काही पैलू कसे सांगता येतील? बनगरवाडी म्हणजे माडगुळच्या पश्चिमेला 2-3 किलोमीटर अंतरावर असणारे लेंगरेवाडी नावाचं गाव. तिथं त्यांचे थोरले भाऊ शिक्षक होते आणि मग त्यांच्या दशम्या घेऊन ते कधी कधी जायचे तिथं. आणि गंमत काय व्हायची, तिथली ती धनगर माणसं, शेळ्या मेंढ्या, तिथलं वातावरण, त्या कुलवाड्याच्या स्त्रिया, लहान मुलं, कोंबड्या फिरणाऱ्या, हे सगळं ते सतत बघत असायचे. आणि घटना प्रसंगातून त्यांनी बनगरवाड नावाची कादंबरी त्यांनी मोठ्या ताकदीनं लिहिली. आणि प्रसिद्ध झाल्यावर मग काय झालं, इतकं चांगलं पुस्तक आलंय म्हटल्यावर राम देशमुखांनी व्यंकटेश तात्यांना आग्रह धरला की ही मी कादंबरी इंग्रजीत आणतो. त्याला नाव काय ठेवायचं, तर मग नाव ठेवायला द व्हिलेज हॅड नो वॉल्स असं. त्याचं कारण तात्याने एकदा सांगितलं की बनगरवाडी शब्द कळणार नाही इंग्रजीत कळणार नाही. अगोदर बंडगरवाडी असं त्या कादंबरीचं नाव होतं. पुन्हा बनगर लोक राहतात म्हणजे धनगर लोक राहतात म्हणून बनगरवाडी असा शब्दप्रयोग त्यांनी केला. पण त्यांचं काय म्हणणं, जेव्हा एखादी कादंबरी जगात जाते तेव्हा तिच्यातल्या सगळ्या ज्या त्यात असलेल्या ज्या कल्पकता आहेत, त्यातला जो आशय आहे तो आशय कोणालाही सहज कळावा म्हणून त्यांनी असं नाव ठेवलेलं आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मग राम देशमुखांनी कादंबरी घेतली, सुरुवात केली. मग त्यात बरेच शब्द यायला लागले की डालग, कुडूक, पुन्हा बरेच शब्द आहेत. म्हणजे आता इतके की पासाऱ्या आहे, लिंबाचा फोकार आहे. म्हणजे याचं भाषांतर कसं करायचं म्हणले. दर वेळेला ते तात्यांना सारखा फोन करायचे. तात्या वैतागली, म्हणले अरे काय काय मी सांगू म्हणले. म्हणजे इतक्या वेळा ते इतकी हे करायला लागले की शेवटी ते म्हणले जो ज्या शब्द आला ते सांगायचे इकडून. योगायोग असा होता की 6वी-7वी पर्यंत शिक्षण झालेले तात्या त्यांच्या मित्रांच्यामुळे इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलायला शिकले. म्हणजे त्यात सांगायला हरकत नाही मला, गंगाधर गाडगीळ हे चांगलं इंग्रजी बोलत असायचे आणि शिकवायचे. आणि बाशी मर्डेकर आकाशवाणीत होते ते पण, आणि बाकीची मंडळी बरीचशी होती इंग्रजी ती. तर तात्या महत् प्रयासानं शिकले आणि इंग्रजी सहज, म्हणजे ऑस्ट्रेलियात गेले, फ्रान्समध्ये गेले तर ते स्वतः इंग्रजी आणि खूप चांगलं त्यांचा सुसंवाद होत असायचा इंग्रजीमधून. तर त्यांनी काय केलं की ह्या सगळ्यामधून म्हणजे स्वतःला घडवलं. लेखक घडतो ही कल्पना आपल्याला मान्य आहे, पण त्याच्याबरोबर स्वतःला म्हणजे लेखक घडतो पण त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्वही घडवलं असं मला वाटतं. कधी कधी दुसऱ्याकडून जे काही आपल्याला शिकायला मिळालं ते शिकत गेले. मग आता 20व्या वर्षी काय झालं की तात्या एकदा गमतीनं म्हणायचे की आमची आईच म्हणायची की सगळ्यात वाया गेलेलं हे पोर आहे बघा. म्हणजे म्हणायचे ते की वणूकाकीच म्हणायच्या की वाया गेलेलं पोर आहे. आणि 20 वर्ष ते खेड्यात राहिले. म्हणजे जमेल तसं शाळेला जायचं, चुलत्यांच्याकडे तिकडं दिगंचीला जायचं, इकडं तिकडं, आणि निवांत इथं राहिले. त्याचा परिणाम काय झाला, त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. 14व्या वर्षी शिक्षक झाले ते. म्हणजे काय आपण कल्पना करूया. आमच्या आटपाडीतले एक हग देशमुख नावाचे शिक्षणाधिकारी होते. ते म्हटले व्यंकटराव काय मोकळंच आहे का तुम्ही, धड शाळेला जात नाही काय नाही, निंबोडे शाळेत जाता का शिक्षक म्हणून. जातो म्हणले. लगेच तिकडं 3 महिने त्याला ते बदली शिक्षक म्हणून तिथं गेले. आणि तिथं मग झेल्या नावाचं पात्र
तो लवाराचा झेल्या जो आहे ना तो त्या तिथे मिळाला. अच्छा. त्यांना शिकवायला आटपाडीत कोण शिक्षक होते तर एक कलाल म्हणून होते. कलाल मास्तर शिकवायचे, ते खूप सुंदर चित्र काढायचे, आजही त्यांचं नाव आहे. मग कलाल गुरुजींनी काय केलं, ते चित्र काढणार आणि खाली कोपऱ्यात नुसतं क काढणार आणि ते लाल रंगात काढणार. लाल. हा, ते वाचताना आपण क लाल असं ते शब्द आहे, क लाल हे ओळखून घ्यायचं ते. मग तात्यांच्या डोक्यात की आपण चित्रकार व्हायचं, त्यांच्या डोक्यात तेच आलं. आपली चूल चालायची झाली तर आपण असं हुकमी उत्पन्नाचं काहीतरी साधन अपेक्षित आहे. मग अण्णांनी त्यांना विशेषतः मदत केली आणि अण्णांच्या सहकार्यातनं मग पुढं आकाशवाणीत आणि पुढं मग आले. आणि सुदैव काय होतं की स्वातंत्र्याची चळवळ त्यावेळी 1942ची जी चळवळ होती त्यावेळी मात्र तात्यांनी चळवळीतलं एक वेगळं काम केलं. म्हणजे त्यांनी काय केलं की इकडचे निरोप तिकडं पोच करायचे आणि तिथून अमुक एखादी वस्तू आणायला सांगितली की तिकडून आणून ती त्या ठिकाणी नेऊन द्यायची आणि पोलिसांना वही मिळणार नाही अशी दक्षता ते घ्यायची. मग कित्येक घरातल्या गृहिणी महिला त्यांनी तर भाकरीची गाठोडी बांधून दिली, भाकरीमध्ये पैसे बांधून दिले. खरं तर त्यांचे जे साथी सवंगडी होते माडगुळ्यातले ते सगळेजण तीच भाषा बोलत असायचे रोज. ते अमका जवळचा मित्र अमका दूरचा असं नाही, सगळ्यांच्या बरोबर ते शेळ्या मेंढ्या बरोबर माणसांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर ते वावरत राहिले आणि त्यातनं ते स्वतःला घडवत राहिले, संपन्न होत राहिले, परिपूर्ण होत राहिले आणि त्यात काय अपूर्ण राहिलं नाही. मग त्यात भाषा पण आलीच. आणि मग आता हे कुटुंब ब्राह्मणाचं आहे तर ब्राह्मणाच्या कुटुंबात सुद्धा ती भाषा बोलताना तीच होती माणदेशी. उदाहरणार्थ एखादा शब्द तुम्हाला सांगतो, चोळ म्हणून एक शब्दप्रयोग आहे, मानदेशी बोलीतलं चोळ आहे. सान्न नावाचा शब्दप्रयोग आहे, कोणाला सांगता येणार नाही त्याचं काय काय त्याचा अर्थ कळणारच नाही. तर याचा अर्थ काय, असे बरेच शब्द आहेत. तर मी जेव्हा माणदेशी बोलीचा अभ्यास केला तेव्हा 70-75 असे शब्द आहेत की जे मराठीतलेच आहेत पण मराठीत शब्दकोशात त्याचा अर्थ नाही. मग तात्याने ही सगळी भाषा कुळून प्यालेली असल्यामुळं त्यांना पाहिजे तिथं ते शब्द वापरून बरोबर त्याचा परिणाम साधत असायचे. लेखक व्यंकटेश माडगुळकर उत्तम चित्रकार आणि शिकारीही होते. याबाबत आम्हाला काय सांगाल? आता चित्रकलेविषयी आपण म्हटलं तर तात्यांची एक गोष्ट लक्षात आली. जेव्हा ते फ्रान्सला गेले होते तेव्हा त्यांनी तिथल्या म्हणजे उल्लेख करायला हरकत नाही, तिथल्या पिकासो किंवा जे चित्रकार होते रॉल्दो वगैरे जे ब्राक वगैरे नावाजले चित्रकार आणि शिल्पकार होते, शिल्पी. त्यांनी चित्र पाहिल्यानंतर ते इतके अंतर्मुख अस्वस्थ झाले की काय केवढे मोठं काम केलेलं आहे तिचं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग जेव्हा आपण चित्र काढतो त्यांनी सुरुवातीला ठरवलं की मी चित्रकार होणार आहे म्हणून, पण त्यांच्या पुढं लक्षात यायला लागलं की चित्रामध्ये जेव्हा आपल्या मनात एखादी अस्वस्थता निर्माण होते तेव्हा ती नुसती चित्रातनं साध्य होणार नाही तर शब्दाकडे जायला लागणार. आणि म्हणून मग ते पूर्ण ताकदीनिशी त्या शब्दाकडं लिखाणाकडे वळलेले आहेत. अगोदर लेखक म्हणून त्यांचं नाव लौकिक होताच पण पुढं त्यांच्या लक्षात आलं की चित्राला सुद्धा मर्यादा आहे पण लेखनाला. मग त्याचा परिणाम काय झाला, त्यांची जी व्यक्तिचित्रणं इतकी पारदर्शी आणि परिणामकारक आहेत तर ती अगोदर चित्रकार आहेत. बन्या बापू सारखं एखादं पात्र घ्या, त्यांनी पूर्ण ताकदीने आणलं. एखादा चित्रकार 4-2 रेषा मारून एखादं चित्र बघता बघता तयार करतो तसं ते करत असायचे. कलाकार हा तिन्ही त्रिकाळ कलाकार असतो. म्हणजे तो कधी आपली कला विसरत नाही, विचार विसरत नाही आणि त्याची कल्पकता त्याला पुढं नेत असते. हे जगातलं अंतिम सत्य असं मला वाटतं. व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रूपक आपण ऐकलं शब्दांपलीकडले तात्या. सहभाग डॉक्टर सयाजीराजे मोकाशी. निवेदन अपर्णा कल्लोळ. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.